गुन्हा कधीही लपून राहत नाही। कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही। कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या। फक्त तुम्ही राहा सावध। प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश। त्याचा मोबाईल चोरीला गेला आणि त्यानं सुडापोटी चोरीचाच मार्ग स्वीकारला। पुढे वाहन चोरी ते घर फोडीपर्यंत तो पोहोचला। फक्त वाईट विचारानं एका स्कॉलर मुलाचं गुन्हेगारात रूपांतर झालं। कोल्हापूरच्या अवधूत पाटीलची खरी कहाणी एखादा चित्रपट पाहिल्यासारखी जाणवते, पण वाईट संगत आणि वाईट विचारांचा शेवटही वाईटच होतं हे अवधूत पाटीलच्या या प्रकरणातून दिसून आलंय। वाईट संगतीपेक्षा वाईट विचार एखाद्याचं आयुष्य कसं काळोखात घालू शकतात याचं हे उदाहरण। कोल्हापूरचा अवधूत पाटील। पोलिसांच्या ताब्यात असलेला हा अवधूत, त्याच्या चेहऱ्यावर आता दिसतोय तो फक्त पश्चाताप। पण गुन्हा गुन्हा आहे। अवधूतने गुन्हा केलेला आहे आणि त्याचा हा गुन्हा इतरांसाठी धडा आहे। सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या शाळेचा हा विद्यार्थी अवधूत, या अवधूतने 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 94.60% गुण मिळवून पास झालं। त्याचा अभिमान आमच्या सर्व शिक्षकांनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आणि तालुक्याला आहे। खरोखरच अवधूतने शाळेचं नाव उंचावलेलं आहे। तर मी आपल्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा हा यशस्वी संपादित केलेला विद्यार्थी अवधूत ईश्वरा पाटील यास मी आमंत्रित करीत आहे। अवधूत ईश्वरा पाटील SSC बोर्डामध्ये तो पहिला आलेला आहे। तर मित्रांनो, आपण जोरदार टाळ्याने अवधूतचंही स्वागत करूया। मी सरांना आणि मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थ्याचं आपण कौतुक करावं, मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन। खरोखर हा जो योग आहे, हा योग असा आलेला आहे की शैक्षणिक क्षेत्रातलेच हे मान्यवर अतिथी आहेत, आपल्याकडे आलेले आहेत अवधूतचं कौतुक करण्यासाठी। अतिशय शेतकरी कुटुंबामधला हा विद्यार्थी, वडील शेतकरी होते आणि तुम्हाला माहिती असेल शेतकऱ्यांची आजची अवस्था काय आहे। आपण रोज न्यूजमध्ये पेपरमध्ये पाहतो की आज कुठे ना कुठेतरी काही घटना घडत आहे। असा हा कठीण प्रसंगातून अवधूतने यश संपादित केलंय। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या। अगदी पहिलीपासून फक्त आणि फक्त कौतुकाचा धनी होता अवधूत पाटील। गावातल्या प्राथमिक महाविद्यालयात इयत्ता 4थीत शिकत असताना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 300 पैकी 298 गुण मिळवून अवधूतने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता। इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 246 गुण मिळवून राज्यात 12वा क्रमांक त्याने मिळवला। गुणवत्ता यादीतही झळकला। इतकंच काय, इयत्ता 10वी मध्ये अवधूतने 94.60% गुण मिळवून आपली बौद्धिक चमक दाखवून दिली होती। त्याच्या कुटुंबियांचा त्याच्यावर खूप विश्वास होता। मित्रांच्या गळ्यातला ताईत होता आणि कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील देऊळवाडीचा शिरपेचातला तुराच। सर, सोनाली मॅडम कुठे दिसतील मला? सरळ जाऊन राईटला। ओके, थँक्यू मॅडम। येऊ का मी? हो या। नमस्कार मॅडम, मी अवधूतची आई। नमस्कार मॅडम, तुम्ही फीस कधी भरणार आहात? मॅडम फीस भरणार आहे हो, पण थोडी माझी परिस्थिती फार नाजूक आहे, त्यामुळे मला थोडा अवधी पाहिजे होता। बघा मॅडम, अवधूत एक खूप हुशार मुलगा आहे। तो इतर परीक्षेमध्ये सुद्धा खूप चांगले मार्क्स काढतो। त्याच्या फीसमुळे त्याला बाकी सुद्धा काही परीक्षांना बसायला मिळणार नाही। 6 महिन्याची फीस तुमची बाकी आहे, तर लवकरात लवकर तुम्ही फी भरावी। हो मॅडम भरते, पण थोडं मॅडम ॲडजस्ट करा। आमची परिस्थिती फार नाजूक आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते। मी नक्की लगेच 6 महिन्याच्या आतमध्ये त्याची फी भरणार। शाळेचे सुद्धा काही नियम असतात मॅडम, आता तुम्ही लवकरात लवकर ती फीस भरून घ्या। हो मॅडम भरते। आई काय रे मॅडम? आई, अगं पैसे हवेत खर्चाला, पैसे नाहीत माझ्याकडे अजिबात।
आता कसले पैसे रे? अगं पुस्तकं घ्यायची आहेत नवीन. आता 2 दिवसच्या आधी मी तुला 1000 रुपये दिले आणि पुन्हा पैसे? अगं ते नवीन पुस्तक आलं होतं ना ते घेतलं, पण आता अजून एक नवीन ऑथरचं पुस्तक आलंय ते पण घ्यायचंय. पण किती? आता कसले पैसे? आता कितीदा पैसे द्यायचे तुला मी? आपली परिस्थिती फार नाजूक आहे रे. अगं ते ठीक आहे, पण आता MBBS चं शिक्षण करायचं म्हटलं तर किती पैसे लागतात तुला माहिती आहे ना. हो माहित आहे. आता कसले पैसे? आता माझ्याजवळ तर पैसे नाही आणि बाबा दाणा बाजारमध्ये गेलाय. बघ तिकडून आल्यानंतर मी तुला पैसे देते. हे बघ माझा तुझ्यावर फार विश्वास आहे आणि या विश्वासाला तू तडा देऊ नको आणि फालतू उधळपट्टी करू नको आणि वाईट मित्राच्या संगतीत जाऊ नको. मला फक्त तुझ्याकडून एवढीच अपेक्षा करते मी. हो आले. अगं रंकाळ्याचा मागल्या आला नाही? नाही आला होता. पैसे घेऊन येतो बोललेला तो. नाही आला. कसा काय होता बाजार भाव? काय बाजारामध्ये आज काय मंदी होती बरोबर नाही. ठीक आहे. हॅलो हा बोला बोला बोला. कधी यार तुला मी पैसे दिले वेळेला तू काय कधी देतोस कधी माझे पैसे? नाही चालत ले का वेळेला मी पैसे दिले तुला. ठीक आहे ये. हो हो अहो ऐकलत का? याला पैसे पाहिजे ना. हो तुझ्याच पैशासाठी चाललंय सगळं हे. देतो तुला पैसे दुपारी तू मागले तुला पैसे दुपारी मिळून जाईल. पण नक्की ना? हो हो अरे तू काय काळजी करू नको. तुझ्याच पैशासाठी एवढी आम्ही धडपड करतोय यार. ठीक आहे चालेल, पण नक्की ना? हो हो नक्की देणार. पाहिजे तू पैशाचा वायफळ उपयोग करायचा नाही नाही काय? बाबा. अभ्यासासाठीच पैसा खर्च हो करायचा. बाबा, पुस्तकच हा घ्यायला ठीक पाहिजे. आहे ठीक आहे. ठीक आहे चला येतो. हो बाबा, हो येतो. Now stand up and tell me what is the elements of the quadrilateral? Ma'am, it has 4 sides. The one is A to D, second is D to C, third is C to B, and fourth is A to B. What is it? AB. What is AB? It's an element. It's a side. Huh. Yeah. Now give me the name of the sides. The first one is AB. AB. Very good. Then The second is B to C. next The third one is CB. C to D and And the fourth one is A to D. A to D. Do you know what is the name of the angles in this quadrilateral? Yes, ma'am. Now tell me. अवधूत हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हुशार मुलगा. Angle A. The second one is D. Very good. त्याची आई अंगणवाडी शिक्षिका. त्याच्या शिक्षणासाठी आई वडिलांची त्याला चांगलीच साथ होती. पण एके दिवशी त्याच्याबरोबर जे घडलं तिथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं. अवधूतने अधोगतीचाच मार्ग पत्करला. आपल्याला आईनं दिलेले पैसे आणि मोबाईल चोरीला गेल्यामुळे संतापलेल्या अवधूतनं चोऱ्या करायला सुरुवात केली. त्यातच त्याने पहिला हात मारला तो त्याच्याच बरोबर राहणाऱ्या मित्राच्या मोबाईलवर. इथूनच त्याला पैशांची चटक लागली. कमी वेळात पैसा मिळतो, त्याची चैन करायला मिळते, याच्यामुळे तो चांगला सरावला आणि मोबाईलहून तो वळला गाडी चोरीकडे. त्याची हुशारी त्याने चुकीच्या गोष्टींसाठी वापरली.
अवधूतनं पहिली मोपेड चोरली ती कोकणातल्या सावंतवाडी शहरामधून आणि त्यानंतर ज्यावेळेला त्याला समजलं की गोव्यामध्ये बाईक्स भाडे तत्वावर मिळतात त्यावेळेला त्यानं एका व्यक्तीचं पाकिट मारलं आणि त्याच पाकिटामधली जी लायसन्स होती ती लायसन्स घेऊन तो गोव्यात पोचला आणि गोव्यामधून त्याने एक बाईक भाडे तत्वावर घेतली आणि त्यानंतर तीच बाईक गोव्यामधून त्यानं थेट कोल्हापूरमध्ये आणली तीही चोरून आणि त्यानंतर कोल्हापूरची नंबर प्लेट लावून तीच बाईक अवधूत कोल्हापूरमध्ये घेऊन वावरू लागला होता. चोरीचा माल तो सोशल वेबसाईट्सवर विकायला लागला, यातून त्याला चांगला पैसाही मिळत होता. भरपूर पैसा मिळत असल्यामुळे त्याच्या आजूबाजूला वाईट संगतीचा गराडा वाढायला लागला. रोज पार्ट्या मौज मजा व्हायला लागली. अरे अवधूत बाय, तू आपल्याला पार्टी दिला, माझा मन एकदम खुश झाला. अरे बस आता अवधूत बाईने आपल्याला पार्टी दिली ना तर अवधूत बाई फिरायला सुद्धा घेऊन जाणार आपल्याला. बस का घेऊन जाणार ना, 100% घेऊन जाणार. कुठे गोव्याला फुल एन्जॉय. गोव्याला जायचंय. गोव्याला हो गोव्याला जायचं. अवधूत बाई तू आम्हाला गोव्याला घेऊन अच्छे से पार्टी दे. अरे एकदम रॉयल पार्टी अवधूत भाई आपला पहिल्यासारखा नाही राहिला, तो मोठा माणूस झालाय आता. गोव्याला मोठी पार्टी करायची. बस का मोठी, बस रे थांब जरा, एक हात मारू दे फक्त मोठा, मग गोवा भाई लागणार. बस जाऊ आपण, टेन्शन नाही लागणार आणि आपण गोव्याला जायचंय. भाई किधर भी लेके चल मगर ऐसा पार्टी रहना म्हणता है की दिल खुश होना चाहिए. अरे एकदम दिल खुश जाएगा. आपला पहिल्यासारखं नाही राहिला. हात लगेगा और तो हमको गोवा भी लेके जाएगा. अरे बस पैसा, अरे तू टेन्शन नाही घ्यायचं, पैशाचं टेन्शन नाही घ्यायचं, पैसा आहे आपल्याकडे एकदम. अरे अवधूत भाई तू तो काय को टेन्शन आहे. हा बस मग अवधूत भाई तू हा बोलला ना, आता आपण गोव्यालाच जाणार. बस गोवा डन 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 डन. पण गुन्हेगार कितीही चतुर असला तरी त्याची हुशारी लपू शकत नाही. रोज नव्या गाड्या, नवा मोबाईल, ही काळ्या पैशांची चकाकी त्याला चर्चेत घेऊन आली आणि पोलिसांच्या खबऱ्यानं पोलिसांना त्याच्या हालचालींची माहिती दिली. चला झाली 10,000ची सहज. अमितला फोन करून सांगतो पहिले. हॅलो अमित, अरे चल झाली आपली पैशाची सोय, जातो आता गोव्याला आपण. हा अरे बस का, चल उद्याच भेट. कुठे? पोलिसांनी संधी बघून त्याला ताब्यात घेतला आणि मग समोर आलं ते धक्कादायक सत्य. मोबाईल चोरीपासून त्यांनी सुरुवात केली. आपण हे मोबाईल चोरीचे जर विकले आणि त्यामध्ये जर पकडलो गेलो तर ती रिस्क टाळण्यासाठी OLX वरच्या जाहिरातीचा, OLX पे बेच दे, ह्या पंचलाईनचा त्यांनी फार अतिशय बुद्धी वापरून वापर केला. त्याच मोबाईलवरून म्हणजे रिअल मोबाईलवरून तो OLXशी संपर्क करायचा आणि OLX वर हा मोबाईल तो विकायचा. Do you know what is the name of the angles in this quadrilateral? Yes ma'am. Now tell me. आपल्या मुलानं डॉक्टर, इंजिनियर बनावं, मोठं नाव कमवावं अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पण इथे अवधूतनं वाईट विचारांनी अख्ख्या स्वप्नांचा चुराडा केला. अवधूत सारखी अशी काही उदाहरणं आपण पाहत असतो. काय असतील त्याच्या मागची कारणं? कधी आपण याचा विचार केलाय? आपणही आपल्या मुलांशी आपुलकीनं संवाद साधला पाहिजे, त्यांच्या विचारांवर आपलं लक्ष पाहिजे, कारण तो घडत असतो पण तो कसा घडतोय यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. तुमचा मुलगा करतोय काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असायलाच हवं. पण त्यापेक्षाही मुलांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की आई वडील पोटाची पाठ होईपर्यंत कष्ट करतायत. त्यांचा मुलगा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, इतरांसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे असं त्यांना सतत वाटत असतं. आपल्याला जग दाखवणारे आपले आई वडीलच असतात. आपल्याला फक्त चांगलं वागायचं असतं आणि शिकायचं असतं. आपल्या जन्मदात्यांसाठी आपण एवढं तर करूच शकतो.
त्यामुळे वाईट विचार आणि वाईट संगतीपासून दूर राहा, सतर्क राहा. संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर. कोल्हापूरचा स्कॉलर अवधूत पाटील वाईट विचारानं पोहोचला तुरुंगात. पण एक असा गुन्हेगार जो अजूनही वाईट विचार करतो आणि अजूनही वाईट संगतीत राहतो तो दाऊद इब्राहिम अजून तुरुंगाबाहेर आहे. पण त्याच दाऊद इब्राहिमला गँगरीन झालंय. नेमका काय आहे हा प्रकार आपण पाहणार आहोत. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. दाऊद इब्राहिमला गँगरीन झाल्याची बातमी आम्ही दिली आणि गेल्या आठवड्यात सगळीकडे तोच चर्चेचा विषय होता. पण आमच्याशी फोनवरून बोलताना छोटा शकीलनं दावा केलाय की दाऊदची तब्येत ठीक आहे. त्यातच मुंबईत एक नवं पुस्तक प्रकाशित होतंय ज्यात दाऊदचा आजपर्यंत प्रकाशित न झालेला एक फोटो वापरण्यात आलाय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. 12 मार्च 1993 मुंबईभर असे स्फोट घडवून 257 निष्पाप लोकांचे जीव घेण्यात आले आणि हे घडवणारा दाऊद इब्राहिम अजूनही पाकिस्तानातल्या कराची शहरात आरामात जगतोय. पण आता त्याचे सुखात जगण्याचे दिवस संपलेत, कारण त्याला झालाय जीव घेणं गँगरीन. तो जायबंदी झालाय आणि त्याचे पाय कापावे लागणार आहेत अशी माहिती पाकिस्तान मधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. पण ही बातमी आम्ही दाखवल्यावर छोटा शकीलने त्या बातमीचं खंडन केलंय. आपके पास ऐसी इन्फॉर्मेशन आई है जो टोटल रॉन्ग है, गलत है. इसमें कोई भी बात नहीं, कोई भी सदाकत नहीं है, मतलब कोई भी सच्चाई नहीं है. जबरदस्ती किसी ने उड़ाया है. बस मेजर बीमारी नहीं है, छोटी मोटी सर्दी जुकाम तो आते रहते हैं, सबको आते हैं. आम्हाला माहिती मिळाली की कराचीतल्या लियाकत नॅशनल हॉस्पिटल आणि कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटल मधले डॉक्टर्स दाऊदवर त्याच्या घरी उपचार करतायत. शिवसेनेनं मागणी केली आहे की या हॉस्पिटल्स कडून भारतानं रिपोर्ट्स मागवावेत. ऑफिशियली गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे रिपोर्ट मागवावे. त्याच्याबद्दल आपण त्याला अनेक वर्ष प्रयत्न करतो हिंदुस्थान त्याला भारतात आणण्यासाठी आणि त्याला आणून त्याच्यावर मुकदमा चालवून त्याला दोषी सिद्ध करून त्याला शिक्षा झाली पाहिजे. राज्य सरकारनं सुद्धा IBN लोकमतच्या बातमीची दखल घेतली. सरकार आपल्या पातळीवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियाच्या माध्यमातून जे बातमी येते त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्याच्यावरती काय नेमका विषय बोलायचा आहे, सांगायचा आहे आणि आता प्राप्त परिस्थितीमध्ये काय आहे या संदर्भामध्ये नंतर बोललेलं सुचतं. पण दाऊदला भारतात आणणं अशक्य आहे, कारण त्याला पाकिस्ताननं 5 स्तरांची सुरक्षा दिली आहे अशी माहिती विवेक अग्रवाल यांनी त्यांच्या नव्या पुस्तकातून दिली आहे. वहाँ कराची में 5 स्तर की सुरक्षा में रहता है. सबसे बाहरी स्तर जो है वो सामान्य पुलिस का है. दूसरा स्तर जो है वो डिफेंस का है. तीसरा स्तर जो है वो ISI का है. चौथे स्तर में PMI के लोग हैं और 5वें स्तर में उसके खुद के अपने लोग हैं. तो इस सिक्योरिटी को भेद करके उस तक पहुंचना संभव ही नहीं है. मुंबई या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दाऊदचा आजवर कधीही न दिसलेला एक फोटो छापण्यात आलाय. 1993 साली हा फोटो कराचीत काढला होता. त्यानंतरचा त्याचा एकही फोटो उपलब्ध नाही. आज दाऊद 60 वर्षांचा आहे, पण भारताचे गुप्तहेर त्याच्या जवळही पोहोचू शकलेले नाहीत. विवेक गुप्ता सोबत ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. गुन्हेगारी वाढते, या ना त्या मार्गाने कुठे ना कुठे फसवणूक होते. आपण हे थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहोतच, कारण क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही. अशा गुन्ह्यांपासून आम्ही आपल्याला सावध करतोय, कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.